मित्रांनो, स्वागत करतो तुमचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की आपण जेव्हा आपण गव्हर्नमेंटचे जे एग्जाम्स वगैरे आपल्याला जेव्हा फॉर्म वगैरे फिलअप करतो, त्यामुळे प्रत्येक ज्या एग्जाम असतात त्या वेगवेगळ्याचे सेंटर असतात। ते म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पण असू शकतं किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई पुणे ह्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये असतं सेंटर, किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असतं। जे डिपेंड करतं की आपण कुठला फॉर्म फिलअप करतोय किंवा कुठल्या आपण एक्झामला बसतोय। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामधलं माहीत असतं। आणि जर आपण मुंबईच्या ठिकाणी गेलो तर आपल्या काय नातेवाईक असतं, त्यामुळे ते थोडं अजून इझी पडतं। आणि जर ज्या ठिकाणी आपलं कोणीच नसेल, म्हणजे कोल्हापूर असेल, पुणे असेल, गोवा असेल, महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलो तर त्या ठिकाणी आपले खूप मोठे प्रॉब्लेम असतात। जायचं कसं, राहायचं कुठे, परत टायमावर आपण एक्झामला पोहोचणार कसं, हे थोडं आपल्याला एक टेन्शन असतं। आपलं जर सेंटर आहे ना, जर कोल्हापूरला आलं तर आपण कोल्हापूरला कुठे जायचं हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे। पण कोल्हापूरमध्ये असं एक डिजिटल झोन आहे, ते म्हणजे ION डिजिटल झोन CA या गावामध्ये आहे। आणि त्या ठिकाणी आपली जर एक्झाम लागली, त्यामध्ये कुठल्याही एक्झाम लागतात, रेल्वेच्या लागतात, आर्मीच्या लागतात, त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या असतात, वेगवेगळ्या बँकेच्या सुद्धा त्या ठिकाणी एक्झाम असतात, म्हणजे त्या कॉम्प्युटराइज एक्झाम असतात। त्या ठिकाणी लागल्या तर आपण काय करणार आहोत, जर त्या ठिकाणी जर पहिल्यांदाच कोण जात असेल तर त्यासाठी एक उपयुक्त हा व्हिडिओ ठरू शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ना मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आमची बस आहे ती म्हणजे मालवण कोल्हापूर आहे, जे आता बरोबर ना 3:15 वाजेपर्यंत आपल्याला कट्ट्यावरती भेटणार आहे। आणि कट्ट्यावरून आपण थेट जाणार होते म्हणजे कोल्हापूरला। मित्रांनो, आता आपण ना गगनबावड्याला पोहोचलो। हे माझ्या मागची बस आहे आणि हा गगनबावडा हा मागचा बस स्टॉप आहे आणि ही आमची बस लागली आहे। 10 मिनटं ही बस थांबते, कारण थोडं नाश्ता वगैरे करायचं असतं, कारण अजून कमीत कमी 7:30 वाजणार आहे। आता आम्हाला 5:30 वाजले, अजून 2-2.5 तासाचा प्रवास आहे पुढे जायचा। तर आता ही माझ्या समोर बस आहे आणि थोडंसं पाणी वगैरे घेतलं तर भरपूर गरम पण होतं आहे। हे बघ, तर मित्रांनो, शेवटी आम्ही उतरलो आहे ते म्हणजे कोल्हापूरला। हे मागचं कोल्हापूरचं बस स्टँड आहे आणि माझ्यासोबत आहे ओमकार। बघा, बरोबर आमचे किती तास झाले रे आपले? 4 तास झाले ना। आणि मित्रांनो, आम्ही आता 4 तासाचा प्रवास करून ना उतरलो आहे कोल्हापूरला। आणि हे गाड्या बघा किती आहेत, ते म्हणजे केवढं मोठं बस स्टँड आहे बघा। सगळीकडे आपल्याला गाड्यात दिसतंय बघा। खायचं बघतो काय भेटतं का, याच्या बाजूला इथे सगळीकडे स्टॉल आहे छोटे छोटे, म्हणजे स्टँडच्या बाहेर आल्यानंतर। आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे राहायचं वगैरे, म्हणजे बॉयज हॉस्टेल वगैरे कुठं असेल ना, ते आम्ही बघणार आहोत, म्हणजे स्वस्तात बघणार आहोत। कारण आम्हाला सकाळी लवकर ना म्हणजे 5 वाजता तरी कुठून निघावं लागेल, तर आम्ही 7 वाजेपर्यंत तिकडे पोहोचू। इथून 10 किलोमीटर तरी अंतर असेल CA ला जाण्यासाठी।
स्टॉल आहेत जे आपल्याला खायचं असेल तर खाऊ शकता. या साईडला पण आहे. आणि आहे कोल्हापूर सिटी. सगळे आपल्याला ना खाण्याचे स्टॉलच दिसतात ते बघा. तर मित्रांनो आम्ही आता ना इथे राहण्याची सोय वगैरे आमची झालेली आहे. म्हणजे रूपा यात्री निवास म्हणून आहे बघा माझ्या मागे तुम्हाला हे बिल्डिंग दिसते. त्या ठिकाणी ना राहण्याची फक्त मुलांसाठी आहे, मुलग्यांसाठी. मुलींसाठी इथे जवळपास नाही. मी विचारलं पण मुलांसाठी जर इथे यायचं असेल ना तर बरोबर जे कोल्हापूरचं बस स्टँड आहे ना त्याच्याबरोबर ऑपोजिटला आहे ना इथे ही बिल्डिंग आहे. तर त्या ठिकाणी आल्यानंतर 24 तासासाठी ना 200 रुपये हे आकारले जातात. म्हणजे आणि त्यानंतर आपण 24 तासामध्ये कुठेही पूर्ण कोल्हापूर जरी फिरून आलो तरी 24 तासासाठी असतं. म्हणजे आता आपण जे चेक इन समजा 8 वाजता केलं ना रात्री तर बरोबर रात्री 8 वाजता हे चेकआउट आपण करू शकतो. तर मित्रांनो आता आम्ही ना थोडं जेवण वगैरे करायला चालू आहे. इथे जवळपासच आहे. बघूया काय भेटतं. थोडं लाईटलीच खायला पाहिजे कारण आता लवकर झोपायला पाहिजे आणि सकाळी लवकर 5 वाजता जरी निघायला पाहिजे. तर आम्ही 7 वाजेपर्यंत ते शिएला पोचू. इथून नाही म्हटलं तरी 12 का 13 किलोमीटर इथून शिए आहे आणि इथून पुढे बस स्टॉप वगैरे आहे. तो आपण ना मित्रांनो नेक्स्ट पुढच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ऑटो रिक्षा पण आहे. ते पण मी तुम्हाला सकाळच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन की कसं जायचं आणि कसं पोहोचायचं त्या ठिकाणी. चला तर मित्रांनो आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आम्ही थोडक्यात काहीतरी लाईटली खातो आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या बाजूला जिथे बघा सगळीकडे आपल्याला रात्रीचं जेवण वगैरे काय घ्यायचं असेल तर खाऊ शकते. इकडे असे छोटे छोटे स्टॉल आहेत. हे बघा इकडे ह्या साईडला आहे बघा. ह्या साईड आणि ह्या साईडला आहे ते कोल्हापूरचं बस स्टँड. आणि इथं आम्ही बघूया आज मंगळवार आहे.